Good afternoon, friends. Electrolyte imbalance is also known as water electrolyte imbalance. Electrolyte imbalance is an abnormalities in concentration of electrolyte in your body. आपल्या बॉडीमध्ये इलेक्ट्रोलाइटचं कॉन्सन्ट्रेशन ॲबिनॉर्मल झालं तर त्याला इलेक्ट्रोलाइट इम्बॅलेन्स असं म्हणतात. इलेक्ट्रोलाइट प्ले a vital role in maintaining homeostasis in your body. होमिओस्टॅसिस म्हणजे आपल्या इंटरनल बॉडीमध्ये इन्व्हायरमेंट कसं आहे, कशी कंडिशन आहे, संतुलित बॅलेन्स्ड कामकाज चालू आहे, याला होमिओस्टॅसिस असं म्हणतात. तर इलेक्ट्रोलाइट्स कोणते असतात? सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, क्लोराईड, बायकार्बोनेट, फॉस्फेट असे इसेन्शियल इलेक्ट्रोलाइट आपल्या बॉडीमध्ये असतात. आणि ह्या इलेक्ट्रोलाइटची मात्रा जास्त किंवा कमी झाली तर आपल्याला इलेक्ट्रोलाइट इम्बॅलेन्स होतात. जास्त करून आपल्या बॉडीमध्ये पाण्याची कमतरता झाली, डिहायड्रेशन झालं तर इलेक्ट्रोलाइट इम्बॅलेन्स होतात. आणि पाणी जास्त झाले तरी पण इम्बॅलेन्स होतात, कारण पाणी जास्त झाल्यानंतर आपल्याला युरिनेशन होते, लघवी होते आणि यामुळे ते इलेक्ट्रोलाइट्स एक्सक्रिएट होतात, डिस्टर्ब होतात आणि इलेक्ट्रोलाइट इम्बॅलेन्स होतात. इलेक्ट्रोलाइट इज ए ionic compound. For example, sodium chloride, NaCl, Na plus Cl minus, positive or negative charge. Sodium chloride dissolve in waters, पाण्यामध्ये विरघळते, called as electrolyte because it conduct electricity. Electrolyte is an important body constituent because it conducts electricity and essential for muscle and nerve function. आपल्या मसलसाठी आणि ब्रेनच्या नर्वसाठी इम्पॉर्टंट असतात. इलेक्ट्रोलाइट help in your body to regulate chemical reaction. आपल्या बॉडीमध्ये केमिकल रिॲक्शन होत असतात, त्याला रेग्युलेट करायचं काम इलेक्ट्रोलाइटचं असतं. म्हणून इलेक्ट्रोलाइट बॅलेन्स होणं महत्त्वाचं असतं. अँड मेंटेन बॅलेन्स फ्लुइड इनसाइड अँड आउटसाइड युअर सेल्स. तर मित्रांनो, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलेन्स झालेलं आहे हे आपण कसं ओळखाल? काही सिम्पटम्स असतात, लक्षणे. डिजीनेस, चक्कर येते, इरेग्युलर हार्टबीट, टायर्ड, वीकनेस, फॅटिग्यू, डायरिया, कॉन्स्टिपेशन, पोट साफ होते. अल्सो हेडॅक, पाय गळाटून जातात, पायात आवसन राहत नाही, स्वीटिंग, असे सिम्पटम्स आपल्याला इलेक्ट्रोलाइट इम्बॅलेन्स झाल्यावर दिसतात. अटॅक पण येऊ शकतो.
आणि यामुळे डेथ पण होण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलेन्स काय असतं आणि ह्याचे सिम्पटम्स काय असतात हे मी डिस्कस केलं आहे. थँक्यू व्हेरी मच.